Everyone. From our fifth module, we are going to start now Vice President, about the information of Vice President. आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे की प्रेसिडेंट कसा आहे. तो या टॉपिकमध्ये आता आपण पाहणार आहोत व्हाईस प्रेसिडेंटचे त्याचे रूल्स काय आहेत, कुठल्या आर्टिकलनुसार व्हाईस प्रेसिडेंटची अपॉइंटमेंट केली जाते, हे सगळं आता आपण पाहणार आहोत. ओके. आर्टिकल फ्रॉम 63 to 69 डील्स विथ द अपॉइंटमेंट फंक्शन्स ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पहा 63 ते 69 हे काय सांगतात, अपॉइंटमेंट, त्याचे फंक्शन्स ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया सांगतात. सो आर्टिकल 63 प्रोव्हाइड्स दॅट देअर शॅल बी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तिथे व्हाईस प्रेसिडेंट असणार आहे अकॉर्डिंग टू 63. द व्हाईस प्रेसिडेंट टू बी कोण आहे, एक्स ऑफिसो चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्स. हे कुठं दिलेलं आहे, 64 मध्ये. व्हाईस प्रेसिडेंट कोण असू शकतो, एक्स ऑफिसो चेअरमन, जो एक्स ऑफिसो चेअरमन आहे ऑफ द काउन्सिल ऑफ द स्टेटचा एक्स ऑफिसो चेअरमन असायला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आर्टिकल 64 प्रोव्हाइड्स दॅट द व्हाईस प्रेसिडेंट शॅल बी एक्स ऑफिसो प्रेसिडेंट, एक्स ऑफिसो चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्स अँड शॅल नॉट होल्ड एनी अदर ऑफिस ऑफ प्रॉफिट. तो कोण असायला पाहिजे, एक्स ऑफिसो चेअरमन असायला पाहिजे. म्हणजे पूर्वाश्रमीचा किंवा आधी त्याच्या आधी कुठलं पद असायला पाहिजे त्याच्याकडे, तर एक्स ऑफिसो चेअरमन असायला पाहिजे. कशाचा चेअरमन असायला पाहिजे, ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेटच्या काउन्सिलचा तो चेअरमन असायला पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा तो व्हाईस प्रेसिडेंट बनणार आहे त्यावेळेस त्यांनी दुसरं कुठलंही पद भूषवता कामा नये. ओके, हे प्रत्येकालाच रूल येतो. द व्हाईस प्रेसिडेंट to act as president or to discharge his functions during casual vacancies in the office or during the absence of president. Article 65. Article 65 काय म्हणते पहा, the vice president to act as president. व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट म्हणून कधी काम करेल, or to discharge his functions during casual vacancies in the office. तर तो जेव्हा कॅज्युअल वॅकन्सी कधी असेल, जेव्हा प्रेसिडेंट अवेलेबल नसेल, प्रेसिडेंट गैरहजर असेल, त्या काळामध्ये व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंटची जागा भूषवू शकतो किंवा घेऊ शकतो आणि त्याचे जे फंक्शन्स आहेत, त्याची जी कार्य आहेत, तो व्हाईस प्रेसिडेंट करू शकतो. हे दिलेलं आहे आर्टिकल 65 मध्ये. ओके, आता तुम्ही अभ्यास करताना 63 काय बोलतंय, 64 काय बोलतंय, असं तुम्ही लिहून काढा. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास डिटेलमध्ये आणि चांगला होतो. ओके. Article 65 provides that in the event of the occurrence of any vacancy in the office of the president by reason of his death, resignation or removal or otherwise. Article 65 काय सांगतं पहा, कधी घेणारे व्हाईस प्रेसिडेंटची जागा, जेव्हा in the event of the occurrence of any vacancy in the office of president. म्हणजे काही कारणाने प्रेसिडेंट अवेलेबल नाही, अशा वेळेस त्याची जागा कोण घेणार आहे, व्हाईस प्रेसिडेंट घेणार आहे. मग काय कारण असू शकतात पहा, बाय रिझन ऑफ हिज डेथ. समजा पदावर आहे आणि प्रेसिडेंटची डेथ झाली तर लगेच इलेक्शन होऊ शकणार नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, व्हाईस प्रेसिडेंटला प्रेसिडेंट बनवलं जातं. ओके. देन रेजिग्नेशन, प्रेसिडेंटने मध्येच रिझाईन करून टाकलं, किंवा और रिमोल और अदरवाईज, किंवा प्रेसिडेंटचं रिमोल केलं बाय इम्पिचमेंट, तर किंवा दुसरं कुठल्याही कारणाने जर प्रेसिडेंट अवेलेबल नसेल तर त्या काळामध्ये व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंटची जी कार्य आहेत ती करतो. ओके. द व्हाईस प्रेसिडेंट शॅल ॲक्ट ॲज प्रेसिडेंट अंटिल द न्यू प्रेसिडेंट इलेक्टेड. ओके. वेन द प्रेसिडेंट बिकॉज ऑफ इलनेस और अदर कॉज अनेबल टू अटेन ऑफिस, द व्हाईस प्रेसिडेंट शॅल डिस्चार्ज हिज फंक्शन्स until president again come on his duty. आता प्रेसिडेंट आजारी पडल्यानंतर तो ऑफिसला येऊ शकत नाही. अशा वेळेस काय केलं, सो पहा, समजा प्रेसिडेंट आजारी पडल्यानंतर काय करेल, व्हाईस प्रेसिडेंट काय करेल, त्याच्या जागेवर त्या पदाची जी कार्य आहेत ते तो करेल. तो प्रेसिडेंट बनणार नाही. वरच्या याच्यामध्ये आपण पॅराग्राफमध्ये काय पाहिलंय की तो प्रेसिडेंट बनेल, पण इथं मात्र आपण काय पाहतोय की काही काळासाठी तो ॲबसेंट आहे. ही नोज द रिझन वाय ही इज ॲबसेंट. तर व्हाईस प्रेसिडेंट फक्त प्रेसिडेंटची कार्य करेल. कधीपर्यंत, जोपर्यंत प्रेसिडेंट परत जॉबवर येत नाही तोपर्यंत. ओके. while discharging the functions of president, vice president have all the powers of president. पहा, जेव्हा प्रेसिडेंटची
जागाच तो भूषवणार आहे, त्या पदाचे ते फंक्शन्स करणार आहे, तर ऑफकोर्स त्याला सगळे काय मिळणार आहे, फंक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट हॅव ऑल द पॉवर्स ऑफ प्रेसिडेंट. त्या सगळ्या पॉवर प्रेसिडेंटच्या ज्या ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या पॉवर कुणाला मिळणार आहेत, व्हाईस प्रेसिडेंटला. ओके. अँड एंटायटल्ड टू सच इमोल्युमेंट्स, अलाउन्सेस अँड प्रिव्हिलेजेस डिटर्मिन्ड बाय पार्लमेंट बाय लॉ. आणि त्या काळामध्ये प्रेसिडेंटला जे जे भत्ते आहेत किंवा अलाउन्सेस आहेत किंवा त्याला जे प्रिव्हिलेजेस दिले जातात त्या सगळ्याचे ते सगळे कुणाला मिळणार आहेत, व्हाईस प्रेसिडेंटला मिळणार आहेत त्या काळामध्ये. ओके. आता इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट पाहूया. इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आर्टिकल 66 lays down that the vice president is elected by the members of both houses of parliament. Okay. At a joint session by secret ballot in accordance with the system of single transferable vote. आपण पाहिलेले प्रेसिडेंटचं इलेक्शन सेम वे याच्या इथे काय केलं जाईल, बोथ हाऊसेसमध्ये प्रत्येकाला एक सिंगल ट्रान्सफरेबल वोटची आवश्यकता आहे. आय हॅव एक्सप्लेन यू इन लास्ट लेक्चर अबाउट द ट्रान्सफरेबल वोट. त्या क्वालिफिकेशन काय पाहा व्हाईस प्रेसिडेंटचं. आर्टिकल 66 lays down that the required qualification for the candidate to be elected as vice president. The vice president shall not be member of either house of parliament or of house of legislature of any state, and if he is a member, he shall be deemed to have vacated his seat on the date on which he enters upon his office as president. जे आपण प्रेसिडेंटबद्दल पाहिलेलं सेम वे व्हाईस प्रेसिडेंटचं पण तसंच आहे. तो कुठल्याही सभागृहाचा मेंबर नसावा किंवा लेजिस्लेटिव्ह कायदेमंडळाचा मेंबर नसावा, आणि तो असेल तर ज्या क्षणी तो व्हाईस प्रेसिडेंटची जागा भूषवणार आहे त्याच्या ऑफिसमध्ये येणार त्याच्या आधी त्यांनी ते आधीचे जे पद आहे ते सोडून दिलेलं असलं पाहिजे. ही मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया. ही हॅज कम्प्लिटेड द एज ऑफ 35 years. He must be qualified for इलेक्शन ॲज अ मेंबर ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. म्हणजे तो क्वालिफाईड असला पाहिजे इलेक्शन ऑफ स्टेटच्या इलेक्शनसाठी, तो क्वालिफाय असला पाहिजे. अ पर्सन शॅल नॉट बी इलिजिबल फॉर इलेक्शन ॲज व्हाईस प्रेसिडेंट इफ ही होल्ड्स एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जर एखादी व्यक्ती एखादं पद भूषवत असेल तर तो व्यक्ती ते पद सोडेपर्यंत व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनला उभा राहू शकत नाही. The government of any state or under any local or other authority subject to the control of any of the said government. म्हणजे तो गव्हर्नमेंटचं कुठलंच पद भूषवत नसेल तर तो व्हाईस प्रेसिडेंट बनू शकतो. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे टर्म ऑफ ऑफिस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. टर्म ऑफ ऑफिस म्हणजे काळ किती. अकॉर्डिंग टू आर्टिकल 67 द व्हाईस प्रेसिडेंट शॅल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस. Vice President can resign by writing under the hand to the President. तो काय करू शकतो, आपलं रेजिग्नेशन कुणाला सादर करू शकतो, प्रेसिडेंटला. He may be removed from his office by a resolution of Council of States passed by a majority of all the council. तो मेजॉरिटीचं मत घेऊन त्याला रिमूव्ह करता येतं. Prior to this, before 14 days notice has been given to the intention to move the resolution. पहा, काउन्सिल ऑफ स्टेट जे लोकांना बोलवून त्यांच्याकडून काय करावं, एक ठराव पास करून व्हाईस प्रेसिडेंटला काढून टाकण्यात येतं. पण त्यापूर्वी किमान 14 दिवसाच्या आधी त्याला नोटीस दिली जाते की रिझोल्युशन करणार आहोत, ठराव मंजूर करणार आहोत. ओके. अ व्हाईस प्रेसिडेंट कॅन कंटिन्यू टू होल्ड ऑफिस अंटिल द सक्सेसर दॅट इज अनादर पर्सन एंटर्स अपॉन हिज ऑफिस. आता समजा व्हाईस प्रेसिडेंटचे 5 वर्ष पूर्ण झालेत, मग दुसऱ्या व्यक्ती तिथं नेमणूक होईपर्यंत व्हाईस प्रेसिडेंट आपल्या जागेवर आपली जागा भूषवू शकतो. आता फंक्शन्स ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट काय काय पहा. फंक्शन म्हणजे काय, कार्य. द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया शॅल बी एक्स ऑफिसो चेअरमन ऑफ राज्यसभा. हिज नॉर्मल फंक्शन इज टू प्रिसाइड ओव्हर मीटिंग ऑफ द राज्यसभा. त्याचं नॉर्मल फंक्शन काय आहे, त्यांनी राज्यसभेतल्या मीटिंगला उद्देशून बोलायचं आहे. बट सिन्स ही इज नॉट अ मेंबर ऑफ राज्यसभा ही हॅज नो राईट टू वोट. तो राज्यसभेचा मेंबर नाही, त्यामुळे त्याला राईट टू वोट नाही आहे तिथलं, पण तो काय करू शकतो, उद्देशून बोलू शकतो राज्यसभेला. हिज इम्पॉर्टन्स इन द कॉन्स्टिट्यूशन इज दॅट
whenever any vacancy occurs in the office of the president, he acts as president until new president is elected. सर्वात महत्त्वाचं काम काय व्हाईस प्रेसिडेंटचं? तर प्रेसिडेंट जेव्हा अवेलेबल नसेल, प्रेसिडेंट जेव्हा व्हॅकेट असेल त्याची पोस्ट, त्या काळामध्ये व्हाईस प्रेसिडेंटनी प्रेसिडेंटची जागा घ्यायची आहे आणि तिथं प्रेसिडेंटचे फंक्शन्स करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आर्टिकल 75 प्रोव्हाइड्स व्हेन वॅकन्सी ऑकर्स इन द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट बाय रिझन ऑफ हिज डेथ, रेजिग्नेशन और रिमूवल or otherwise, the vice president act as president still new president elected. वाईस प्रेसिडेंटची डेथ झाली, रिमूव्हल झालं, तर त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट ॲज अ प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. कधीपर्यंत? जोपर्यंत नवीन प्रेसिडेंटची नेमणूक होत नाही तोपर्यंत. ओके. इफ प्रेसिडेंट अनेबल टू अटेन ऑफिस ड्यू टू द इलनेस और एनी अदर रिझन, व्हाईस प्रेसिडेंट ॲक्ट ॲज प्रेसिडेंट अंटिल प्रेसिडेंट रिझ्यूम हिज ड्युटी. आपण तो पॉईंट पाहिला आहे. आजारी असेल तर तो परत येईपर्यंत व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंटची कार्य करत राहतो. In the absence of president, while vice president acting as the president, he got all powers and immunities, privileges of president. Okay. The vice president salary has been raised to rupees 1,25,000 per month from rupees 40,000 per month. 40,000 ते 1,25,000 पर्यंत व्हाईस प्रेसिडेंटची सॅलरी असते. Okay, and here we have end the point vice president. In our next lecture we will see the council of ministers. Thank you. There is next point is council of ministers. Article 74 subclause 1 provided that there shall be a council of ministers with the prime minister as its head to aid and advise the president in the exercise of his function. Okay. कोण कोण आहे? काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे विथ द प्राईम मिनिस्टर. फॉर वॉट? टू एड अँड ॲडवाईस. एड म्हणजे मदत करणं आणि ॲडवाईस म्हणजे सल्ला देणं. कुणाला? टू द प्रेसिडेंट इन द एक्झरसाइज ऑफ हिज फंक्शन. ऑब्जेक्ट काय आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा? द प्रेसिडेन्शियल एक्झिक्युटिव्ह इज आयदर टू स्ट्रॉंग और टू वीक. द अमेरिकन प्रेसिडेन्शियल सिस्टीम इज द एक्झाम्पल फॉर too strong. The French presidential system is the example of too weak. Okay. पहा आता आपल्याकडे दोन पद्धतीचे प्रेसिडेन्शियल फॉर्म आहेत. आपण प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये राहतो. अमेरिकेचं जे प्रेसिडेन्शियल फॉर्म आहे ते कसं आहे? एकदम स्ट्रॉंग आहे. देर आर मेनी पॉवर्स इन द हँड ऑफ प्रेसिडेंट. त्याविरुद्ध फ्रेंच जे आहे, फ्रान्सचं प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे, पण ती सिस्टीम कशी आहे? टू वीक. म्हणजे प्रेसिडेंटला काहीही किंमत नाही, फक्त नामधारी प्रमुख आहे तो. द फ्रेमर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑप्टेड द मिडल वे. हे जे फ्रेमर्स आहेत त्यांनी काय केलं? मध्य साधला. दे प्रेफर्ड द कन्व्हेन्शन्स ऑफ कॅबिनेट सिस्टीम ऑफ इंग्लंड. त्यांनी इंग्लंडची सिस्टीम ॲप्लिकेबल. पहा आपण काय केलं आहे? इंग्लंडची जी सिस्टीम आहे ती आपण ॲप्लिकेबल केलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम द प्राईम मिनिस्टर इज द कीस्टोन ऑफ द कॅबिनेट गव्हर्नमेंट. कीस्टोन म्हणजे काय? मध्य. ओके. महत्त्वाची व्यक्ती. प्राईम मिनिस्टर ही महत्त्वाची व्यक्ती आहे याच्यामध्ये. द किंग इज ओनली फिगर हेड, दॅट इज नामधारी. ओके. राजा हा कसा आहे? नामधारी आहे इंग्लंडमध्ये. कारभार कुणाच्या हातामध्ये आहे? प्रेसिडेंटच्या हातामध्ये विथ सपोर्ट ऑफ कॅबिनेट मिनिस्टर्स. आणि आपल्याकडे तेच आहे. आपल्याकडे राजा सिस्टीम नाही आहे, पण आपल्याकडे प्रेसिडेंटची सिस्टीम कशी आहे? प्रेसिडेंट कुणाच्या सल्ल्याने काम करतो? प्राईम मिनिस्टर प्लस कॅबिनेट मिनिस्टर्स. ओके. सो हियर आवर कॉन्स्टिट्यूशन फ्रेमर्स adopted England system. Hence, Prime Minister of India is keystone and the arch of cabinet government. And President is only figurehead. ओके. फिगरहेड म्हणजे नामधारी. आपला प्रेसिडेंट हा नामधारी प्रमुख असतो. असं म्हटलं तरी प्रेसिडेंटच्या हातामध्ये पण खूप सारे पॉवर्स आहेत. इट इज द बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द प्राईम मिनिस्टर इज अ रियल रूलर. तो काय आहे? राजा आहे खरोखरचा. रूलरच आहे तो. रूल करतो तो, पण विथ द हेल्प ऑफ प्राईम मिनिस्टर अँड द कॅबिनेट ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ओके. द अपॉइंटमेंट ऑफ प्राईम मिनिस्टर कशी केली जाते पहा.
The Prime Minister is the head of Council of Ministers, Article 74. Article 75, subclause 1 says that the Prime Minister shall be appointed by the President and the other minister shall be appointed by the President on the advice of the Prime Minister. Clause 3 of Article 75 says that Council of Ministers shall be collectively responsible to the House of People. Collectively म्हणजे एकत्रितपणे. कशासाठी? लोकसभेसाठी हे सगळे जबाबदार असतात. But in appointing the Prime Minister, the President can hardly exercise his discretion because he adopt English cabinet system. त्यांनी आपल्याकडे इंग्लिश कॅबिनेट सिस्टीम आहे. त्याच्यामुळे प्राईम मिनिस्टर काय करणार, प्रेसिडेंट काय करणार आहे, प्राईम मिनिस्टरच्या अपॉइंटमेंटमध्ये तो हस्तक्षेप करू शकतो. वन ऑफ द वेल एस्टॅब्लिश कन्व्हेन्शन इन इंग्लंड इज दॅट द लीडर ऑफ द मेजॉरिटी पार्टी ऑफ द लोअर हाऊस इज अपॉइंटेड प्राईम मिनिस्टर. ओके, जो आहे जी पार्टी जिंकून आलेली आहे त्यांचा जो लीडर आहे तो लीडर कोण बनतो? प्राईम मिनिस्टर बनतो. President choice to select Prime Minister is restricted commonly that persons becomes Prime Minister who is leader of the party. Common आहे, जो leader आहे तो Prime Minister बनतो. Okay. Then that person who is leader of the party in majority in Lok Sabha or a person who is in a position to win confidence of the majority in the house. जो confidence लोकांचा विश्वास जिंकण्याला जो जिंकू शकतो तो प्राईम मिनिस्टर बनू शकतो. निवडून आलेल्या पार्टीचा प्रमुख नेता किंवा जो लोकांचा विश्वास संपादन केलेल्या अशी व्यक्ती निवडून आलेल्या पार्टीची तो कोण बनू शकतो? प्राईम मिनिस्टर बनू शकतो. ओके, प्रेसिडेंट डिस्क्रिशन इज लिमिटेड व्हेन सिंगल पार्टी और पॉलिटिकल गेन्स अँड ॲब्सोल्यूट मेजॉरिटी इन लोकसभा. एकच पार्टी निवडून आलेली, एकाच पार्टीचा लीडर आहे तर तो काय बनणार आहे? प्राईम मिनिस्टर बनणार आहे. And has an accepted leader. The president's choice of selecting a prime minister is a more formality. Similarly, if on the death or resignation of prime minister, the ruling party elects a new leader, the president has no choice but to appoint him as a prime minister. समजा एखादा प्राईम मिनिस्टर मरून गेला. फॉर एक्झाम्पल इंदिरा गांधींच्या वेळेस झालं होतं. इंदिरा गांधींची डेथ झाल्याबरोबर राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले होते. ओके, फॉर एक्झाम्पल मिस्टर राजीव गांधी बिकम्स प्राईम मिनिस्टर आफ्टर डेथ ऑफ लेट मिसेस इंदिरा गांधी. ओके, लेट मिस्टर राजीव गांधी. आता एड अँड ॲडव्हाइस कसं केलं जातं पहा. द पार्लमेंट ऑफ इंडिया हॅज 2 हाऊसेस, लोकसभा अँड राज्यसभा. The members of the Lok Sabha are elected by the people of India. The members of Rajya Sabha are elected from the elected members of state. राज्यसभेचे मेंबर्स कुठून निवडले जातात? स्टेटच्या ह्याच्यामधून. इंडियन कॉन्स्टिट्यूशन परमिट्स मल्टी पार्टी सिस्टीम. आपल्याकडे मल्टी पार्टी सिस्टीम आहे. वी नो दॅट. जेव्हा आपण वोटिंग करायला जातो तेव्हा आपल्याला कुणाला मत द्यायचं जर ओळखीचं नसेल तर कळतच नाही. एवढी चिन्ह असतात. मल्टी पार्टी सिस्टीम आहे आपल्याकडे. सो इन इंडिया डेमोक्रेसी इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द ऑर्डिनन्स पॉवर ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज ओनली co-extensive with the power of parliament. Okay, in the case Shamsher Singh versus State of Punjab, year 1974, सुप्रीम कोर्टाची केस आहे. The Supreme Court strongly opined in the famous case that ओपिन म्हणजे काय? मत असणे. सुप्रीम कोर्टाचं स्ट्रॉंग मत आहे या केस संदर्भात. All executive powers shall be exercised by the president in the center, governors in the states only, and advice of the council of ministers. सेंटरमध्ये प्रेसिडेंट, स्टेटमध्ये गव्हर्नर यांनी आपल्या पॉवरचा उपयोग करावा. पण कसा? ऑन ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, म्हणजेच प्राईम मिनिस्टर आणि बाकीचे मिनिस्टर्स. आता 42nd अमेंडमेंट काय झाली होती ती पाहूया. The 42nd Amendment Act 1976 amended Article 74 which mandates म्हणजे बंधन करणे, means what? कंपल्सरी करणे, that the president shall exercise his function on the aid and advice of the council of ministers. The president is only a formal constitutional head of the executive and the real executive powers is vested in the cabinet or council of ministers. जी घटना दुरुस्ती झालेली आहे
त्याच्यामध्ये आर्टिकल 74ला दुरुस्त करण्यात आलेला आहे की प्रेसिडेंट हा कोण आहे, ओन्ली फॉर्मल कॉन्स्टिट्युशनल हेड आहे. त्यांनी कुणाचं कसं काम करायचं आहे, तर त्यांनी प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स यांच्या सल्ल्यानेच काम करायचं आहे. त्यांनी स्वतःचं काम करायचं नाही, स्वतःच्या मताने काम करायचं नाही, त्यांनी सल्ला घेणं कंपल्सरी आहे. सो कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट काय ते पाहूया. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स पहा, ऑल मेंबर्स ऑफ अ गव्हर्मेंट आर एक्सपेक्टेड टू बी युनॅनिमस म्हणजे काय, एकत्रित, सपोर्ट टू इट्स पॉलिसीज ऑन ऑल पब्लिक ऑकेजन्स अँड इश्यूज. जे पब्लिक ऑकेजन्स आहेत, जे पब्लिकचे इश्यूज आहेत, त्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन मिनिस्टर्सनी काम करायचं आहे. ती सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एकत्रित येऊन सगळ्यांवर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कुणी एक जबाबदार नाही, त्याला सगळेच जण जबाबदार आहेत. द कॅबिनेट वर्क्स ॲज अ टीम. कॅबिनेट जे आहे त्यांनी टीमसारखं काम करायचं आहे. इट इज रिस्पॉन्सिबल टू द हाऊस ऑफ पीपल. लोकसभेसाठी ते जबाबदार असणार आहेत. एनी मिनिस्टर्स हू डज नॉट ॲग्री विथ द प्राईम मिनिस्टर ही मस्ट रिझाईन. एखादा मिनिस्टर आहे, त्याचा प्राईम मिनिस्टर बरोबर त्याचं ॲग्री होत नाही, त्याला मतं पटत नाही, त्यांनी रिझाईन करायचं आहे. व्हेन देअर इज डिस्कशन ऑन एनी इश्यू इन कॅबिनेट देअर विल बी डिफरंट ओपिनियन्स. तिकडे वेगवेगळी मतं असू शकतात, आपण पाहतोच आहोत. लोकसभा राज्यसभा पाहत असाल, चॅनल्स पाहत जा. बट वन्स डिसिजन टेकन एव्हरी मिनिस्टर शुड सपोर्ट दॅट डिसिजन. डिसिजन घेताना वादविवाद होऊ दे, चर्चा होऊ दे, पण एकदा का निर्णय घेऊन झाला की सगळ्यांनी त्याला काय करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे. इफ देअर इज डिफरन्स इन ओपिनियन मिनिस्टर मस्ट रिझाईन. देअर आर मेनी एक्झाम्पल्स सच ॲज श्री टी कृष्णमाचारी रिझाईन इन 1958 बाय कॉन्फ्लिक्ट इन विथ नेहरूंबरोबर त्यांचा वाद झाला होता आणि त्यांनी राजीनामा दिला होता कृष्णमाचारीने. इन दिस वे प्राईम मिनिस्टर इज द कीस्टोन ऑफ द आर्क ऑफ कॅबिनेट. कीस्टोन आहे प्राईम मिनिस्टर, त्याच्या सल्ल्याने प्रेसिडेंटनी काम करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं मॉड्यूल नंबर 5 संपलेलं आहे. आता आपण मॉड्यूल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 मॉड्यूल नाही आहे, तुम्हाला नंबर नाही आहे त्याचा. 7, 8 पाहिलेले आहेत. आता 9 आणि 10 एवढे 2 उरलेले आहेत आपले. ओके, थँक्यू.